एका तरुणीला लग्नाचं स्वप्न दाखवलं, विश्वास जिंकला, लॉजवर नेलं, अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नाची वेळ आली तेव्हा अचानक नकार. बीड जिल्ह्यातील ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे. नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलवर. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार एका अग्निवीर जवानावर एका 24 वर्षीय तरुणीने गंभीर आरोप केला आहे. तक्रारीनुसार आरोपीने तरुणीला आपलं लग्न होणारच आहे असा विश्वास दिला. दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवत तरुणीला लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची बोलणीही केली होती आणि लग्नाची तारीख ठरल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना हे नातं निश्चित झाल्याचा विश्वास होता. मात्र आरोपानुसार लग्नाची तयारी पूर्ण होत असतानाच आरोपीने अचानक नकार दिला. एवढंच नव्हे तर धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेत न्यायाची मागणी केली. या प्रकरणात आरोपीसह त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. या घटनेमुळे समाजात एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रेम आणि विश्वासाच्या नात्यात जर फसवणूक झाली तर त्यांचा सर्वात मोठा मानसिक आणि सामाजिक परिणाम पीडित व्यक्तीवर होतो. कायद्यानुसार जर लग्नाचं खोटं आश्वासन देऊन फसवणूक किंवा शारीरिक शोषण केल्याचं सिद्ध झालं तर संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई होऊ शकते. मात्र प्रत्येक प्रकरणात सत्य काय आहे हे तपासणं आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होतं. या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे हे पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच समोर येईल. मात्र कोणत्याही नात्याचा विश्वास ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं आणि कायदेशीर हक्काची माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? अशा घटनांना आळा बसवण्यासाठी काय करायला हवं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.